नमस्कार मित्रांनो, माझे नाव अविनाश सांगदेव शेलार. मी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस ही डिग्रीमध्ये शिकत आहे. माझे स्पेशलायझेशन फायनान्स आहे. तर आज आपण आलो आहोत दंडवते ट्रॅक्टर्स राहता या ठिकाणी GST बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी. तर आज आपल्याबरोबर आहेत दंडवते ट्रॅक्टर्सचे अकाउंट हेड श्री रवींद्र राऊत सर व श्री बाळासाहेब सर. हे अहिल्यानगरमध्ये असलेल्या सर्व दंडवते ट्रॅक्टर्सच्या ब्रँचेसचे अकाउंट हे मेन ब्रँच राहता येथून हँडल करतात. नमस्कार सर. नमस्कार, माझे नाव राऊत रवींद्र शिवाजी. माझे क्वालिफिकेशन आहे M.Com GDC. मला जवळजवळ 16 वर्षाचा अकाउंटचा एक्सपिरियन्स आहे. दंडवते ट्रॅक्टरमध्ये मला 11 वर्ष झालेले आहे आणि अदर कॉलेजमध्ये मी अकाउंटंट होतो. तिथं पण मला 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तसेच SBI ब्रांचमध्ये 5 वर्ष अकाउंट ओपनिंगचं काम केलेलं आहे आणि आता सध्या दंडवते ट्रॅक्टर्समध्ये मला 4 वर्ष झालेले आहे ॲज अ अकाउंटंट. तर सर, आज मुलाखत घेण्यामागचं खरं कारण म्हणजे आम्हाला GST बद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची होती. तर माझा पहिला प्रश्न राऊत सरांना असा आहे की GST म्हणजे काय? GST म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स. एप्रिल 2017 मध्ये मोदी सरकारने हे आपला GST ॲप्लिकेबल केला. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे, दंडवते ग्रुपमध्ये GSTचे पालन कशा प्रकारे केले जाते? सर, आमचं दंडवते ट्रॅक्टर्स हे ॲग्री सेक्टर असल्यामुळे आम्हाला 12%, 18% आणि 28% असे GSTचे स्लॅब आहे. आम्ही दर महिन्याला GST हा कंपल्सरी भरतो, वस्तू असो किंवा सेवा असो. तर दंडवते ग्रुप हे खूप मोठी फर्म आहे. तर या दंडवते ग्रुपमध्ये GSTचे बिलिंग कशा प्रकारे केले जाते याबद्दल थोडीशी माहिती द्या. प्रथमतः म्हणजे कसं आहे, व्हेकल आणि इम्प्लिमेंट याची बिलिंग जे होतं ते 12% होतं आणि स्पेअरचे बिलिंग आहे ना 12, 18 आणि 28 या स्लॅबमध्ये होतं. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, CGST आणि SGST आणि तिसरा आहे IGST. जर राज्याच्या अंतर्गत असेल तर CGST आणि SGST लावलं जातं आणि राज्याच्या बाहेर असेल तर IGST लावलं जातं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, GST रिटर्न फायलिंग म्हणजे काय व ते कसे केले जाते? पूर्ण महिन्याचा जेवढा सेल असेल ना त्याच्यावरती म्हणजे आपण परचेस आणि सेल याचं जे कॉम्बिनेशन असतं त्या टॅक्स सेलवरती जेवढा टॅक्स असेल GST आणि परचेसवरती जेवढा GST असेल, सेलच्या GSTच्या याच्यातून परचेसचा GST वजा केला जातो. जो राहील तो आपण हे करतो, GST क्लेम करतो. तर मागील प्रश्नालाच लगत माझा पुढचा प्रश्न असा आहे, ITC म्हणजे काय? ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच काय की मी जेवढं काही परचेस केलेलं आहे हा माझा GST शासनाकडे जमा असतो. त्याच्यानंतर ज्या महिन्यामध्ये मी जेवढं काही सेल केलेलं आहे त्या सेलच्या अगेन्स्ट पण मला GST लागतो. तर जर फॉर एक्झाम्पल डेमो तुम्हाला सांगायचं ठरलं तर उदाहरणार्थ की मी एखादी 1000 रुपये GST परचेस केलेला आहे आणि सेल करताना मी 1,500 रुपये GST कस्टमरकडनं घेतलेला आहे. म्हणजेच काय की मी ज्यावेळेस एखादी वस्तू परचेस केलेली होती तर मी 1000 रुपये GST ऑलरेडी भरलेला आहे. म्हणजेच माझी शासनाकडं GSTचं क्रेडिट आहे 1000 रुपये आणि ऑलरेडी मी कस्टमरकडनं बी 1,500 रुपये घेतलेले आहेत. तर मला 1,500 हा GST भरायचा नाही. माझा 1000 रुपये GST हा ऑलरेडी पेड आहे, गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी जमा आहे. तर ते 1000 वजा करायचे आहे मला 1500मधनं, म्हणजे 1,500मधनं. म्हणजेच 500 रुपये हा GST मला पेएबल आहे. सर, GSTचे फायदे काय? GSTचे फायदे असे आहे की GST घेण्यामागचा की तुमचं वर्षभरात टर्नओव्हर किती झाला, त्यातनं तुमचा सेल किती झाला, परचेस किती झाला आणि तुम्हाला प्रॉफिट किती झाला आणि तुम्ही GST गव्हर्नमेंटला भरलेला किती आहे आणि त्याच्यातही तुमचे किती तुम्हाला प्रॉफिट झालं आणि तुमचं वर्षभरात जे काही तुमचं सेल किंवा परचेस झालेलं आहे याचं व्यवस्थित अकाउंट हे GST घेतल्यामुळे होतं. कारण तुम्हाला याचे पूर्णपणे सगळं बिल टू बिल सगळं नोंदी ठेवावे लागतं. सर, नेमकं GST आपल्या प्रॉफिटवर लागतो की आपण ज्या गोष्टी सेल केल्या आहे त्यावरच लागतो? GST हा दोन्ही गोष्टींवर पण लागतो. तुमचा खर्च असो किंवा उत्पन्न असो.
दोन्ही गोष्टीवर हा GST लावला जातो. सर मग GSTचे तोटे तुम्ही काय सांगाल? GSTचे तोटे तसे सर काही नाही. GST घेतला तर हे फायद्याचंच आहे, कारण जेणेकरून आपल्या शासनाला पण आपली त्याची मदत होते, एक लॅबिलिटी आहे आपली पण. आणि दुसरी गोष्ट GSTचे तोटे काही नाही, तर GST जर आपल्याला कसं आहे की GST मंथली पण फाईल होतो आणि क्वार्टरली पण फाईल होतो. पण जर GST लेट भरला गेला तर त्याचा एकच तोटा असा आहे की GST जर लेट भरला गेला तर आपल्याला पेनल्टी बसते. सर ती पॅनल्टी कितीपर्यंत बसू शकते तरी? ती पेनल्टी ॲज अ तुमचा जो महिन्याचा टर्नओव्हर आहे त्याच्या अगेन्स्ट असते. 5,000 असू शकते, 50,000 असू शकते. सर टर्नओव्हरच्या अगेन्स्ट. माझा पुढचा प्रश्न, मग GST भरणं योग्य की अयोग्य? नाही, GST तर भरलाच पाहिजे. कारण कसं आहे, GST 20 लाखाच्या पुढं ज्याचा टर्नओव्हर आहे त्यांनी आपला GST क्रमांक काढून GST भरला तर योग्य राहील. हां. सर GST नंबर कसा क्लेम केला जातो व तो का करावा? GST नंबर काढण्यासाठी तुम्हाला आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तुमच्या बिझनेसचं. त्यानंतर GST नंबर हा कसा तयार होतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघायचं तर आपल्या स्टेटचा कोड असतो. एक प्रत्येक स्टेटला एक पर्टिक्युलर कोड असतो. जसा आपल्या महाराष्ट्राचा आहे 27, आणि दुसऱ्या पुढचे अंक असतात आपला पॅन नंबर. त्याच्यानंतर पुढं असतं तुमचा बिझनेस किती नंबरचा आहे, म्हणजे कसं की पहिली शाखा आहे की दुसरी शाखा आहे, म्हणजे बिझनेस पहिला असेल तर एक नाव येणार. त्याच्यानंतर पुढचे 2 हे अल्फाबेटिकली रँडमली नंबर घेतले जातात. अशा प्रकारे हा GST नंबर तयार होतो. तर आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. तर माझे जे यूट्यूबर्स जे मित्रमंडळ आहे BBA करत आहेत फायनान्समध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मार्गदर्शन कशा प्रकारे करू शकतात फायनान्स करिअर करण्यासाठी? त्यांना असं आहे की GST संकल्पना ही खूप छान आहे. GSTचं सर्क्युलेशन पण खूप व्यवस्थित आहे. व्यवस्थित GSTचं बेसिक डिटेल्स समजून घ्या आणि कुठलाही टेक्निकल कोर्स असेल GSTच्या संदर्भात तो कंप्लीट करा. जसे की टॅली, एक्सेल याचं नॉलेज घ्या. आणि वेगवेगळे टॅक्समध्ये काय बदल होतात ते अपडेट राहणं गरजेचं आहे. की आपण समजा दरवर्षी गव्हर्मेंट टॅक्समध्ये बदल करीत असतं, त्यास आपण अपडेट राहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाने असं अकाउंटंट व्हायला पाहिजे की आपलं नाव लौकिक केलं पाहिजे त्यांनी. धन्यवाद सर, तुम्ही मला वेळेत वेळ काढून दिला. मी दंडवते ग्रुप्स व आपली टीम जी शूटिंगसाठी आहे किंवा जी प्रिपेरेशनसाठी मला हेल्प करता, तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ मला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूच अशा प्रत्येक तुम्हाला जे अडचणी येईल, कुठल्याही अडचण आल्या, काही मार्गदर्शन लागलं तरी बिनधास्त आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत आणि चांगलं अकाउंटंट घडवत, चांगलं फायनान्शियलमध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करावं हीच आमची इच्छा आहे.